दोन विभागांमध्ये कर्जमाफी, नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी फक्त 50,000 तर कर्ज थकवणाऱ्यांसाठी 2,00,000 रुपये। हे योग्य आहे का? नमस्कार, मी संतोष, स्वागत आहे आपलं सरकारी कट्टा या चॅनेलवर। नुकत्याच जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी या योजनेमध्ये सरकारनं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। जे सभासद नियमित भरतात त्यांना प्रोत्साहन म्हणून फक्त 50,000 रुपये कर्जमाफी दिली आहे, तर जे सभासद वर्षानुवर्षे त्यांचे कर्ज थकवत आहेत, ज्यांच्याकडे भरण्याची पात्रता असताना सुद्धा ते कर्ज स्वतः थकवत आहेत, त्यांना सरकारनं पूर्ण सरसकट कर्जमाफी म्हणजे जवळपास 2,00,000 रुपये माफ केले आहेत। महाराष्ट्र सरकारनं पहिल्या ज्या 2 याद्या जाहीर केल्यात त्या पूर्णपणे थकीत सभासदांच्या आहेत। जे सभासद त्यांचे कर्ज कधीच भरत नाहीत अशा सभासदांच्या त्या 2 यादी जाहीर केल्यात। त्यानंतर तृतीय, चतुर्थ किंवा 5वी यादी येणार का? जे नियमित कर्ज भरतायत त्यांचं नक्की पुढे काय होणार, असे बहुतांश प्रश्न शेतकरी विचारत आहेत। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। यामध्ये प्रश्न पहिला आहे की नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किती रुपये मिळणार? यामध्ये नियमित जे सभासद किंवा जे शेतकरी आपले कर्ज नियमित भरत आहेत यासाठी शासनाने प्रोत्साहन म्हणून, जे तुम्ही नियमित भरता त्यासाठी प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये जाहीर केलेले आहे। यामध्ये शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे हे शेतकरी यास पात्र असणार आहेत। यानंतर ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज घेतले आहेत किंवा नवीन सभासद झाले आहेत ते शेतकरी या योजनेमध्ये पात्र राहणार नाही। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका यामधूनच कर्ज घेतले असावं, कर्जाचा प्रकार हा पीक कर्ज असावं, इतर कोणत्याही प्रकारचं सोसायटीमधून घेतलेलं कर्ज असेल, जेणेकरून वाहन कर्ज असेल किंवा मध्यम मुदत असेल किंवा कोणतंही कर्ज असेल, हे सदरचं कर्ज माफ होणार नाही। यामध्ये फक्त पीक कर्जाचा विचार केला जाईल। यासाठी राज्य सरकार कोणकोणत्या कागदपत्रांची तपासणी करणार आहे, तर यामध्ये प्रामुख्याने असणार आहे तुमचं फार्मर आयडी, ज्यामध्ये तुमचं 7/12 वगैरे लिंक असणं आवश्यक आहे। तुमचा फार्मर आयडी जर काढला नसेल तर ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर आपला फार्मर आयडी काढून घ्या। यानंतर तुमचे जिल्हा बँकेचे किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड या इतर सोसायटी मार्फत मागितली जाणारी कागदपत्रांची यादी यामध्ये समाविष्ट आहे। यामध्ये पहिल्या व दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्र सरकारने जवळपास 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे। जर तुमचे नाव सदर लिस्ट मध्ये बघायचं असेल तर तुमच्या गावाचे नाव आमच्या कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा व यादी असा मेसेज टाईप करा, तुम्हाला तुमच्या गावाची यादी मिळून जाईल। त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव आहे का तपासू शकता। तसेच तुमच्या सोसायटीमध्ये, बँकेमध्ये किंवा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सदर यादीचा पाठपुरावा केला जाईल। त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायतीला किंवा CSC सेंटरला किंवा तुमच्या सोसायटीमध्ये जाऊन सदर यादी तुम्ही तपासू शकता। जर तुमचं नाव ह्या यादीमध्ये असेल तर जवळच्या माई सेवा केंद्राला भेट देऊन तात्काळ ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। ई केवायसी प्रक्रिया कशासाठी गरजेची आहे? तुमचं जे शेतकरी असतील ते शेतकरी हयात आहेत का यासाठी तुमचे आधार प्रमाणीकरण केले जाते। यासाठी तुमचा अंगठा घेतला जातो। जवळच्या कोणत्याही माई सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ती प्रक्रिया पार पाडू शकता व त्याची प्रत तुमच्या सोसायटीमध्ये जमा करायची आहे। आधार प्रमाणीकरण प्रक्रिया करताना तुमची जी रक्कम आहे ती CSC केंद्र चालकाला विचारा। तुमची रक्कम, तुमच्या अकाउंट नंबर हे बरोबर असल्याची खात्री करूनच तुमचे आधार प्रमाणीकरण करा, जेणेकरून पुढील रक्कम आपल्या खात्यामध्ये वर्ग होण्यास मदत होईल। तसेच जर पुढील आपले नियमित सभासदांची यादी हवी असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गावाचं नाव टाईप करायला विसरू नका।